श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ मार्गामध्ये सुंदर अशा वेगवेगळ्या गोष्टी शिकायला मिळतात. त्यातीलच गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बालसंस्कार आणि युवा संस्कार या चारही संस्काराची आज देशाला खूप मोठी गरज आहे. जेव्हा बाळ आईच्या पोटात असतं त्यावेळेस ते आईच्या विचारातून, आईने घेतलेल्या अन्नातून हळूहळू ते वाढत असतं. गर्भातच त्याच्यावर संस्कार घडतात. माझा मुलगा राजा व्हावा आणि त्याने परकीय सत्तांचा बिमोड करावा हे राजमाता जिजाऊंनी ठरवलं आणि त्यांना तसेच पुत्र त्यांच्या पोटी जन्माला आले, छत्रपती शिवाजी महाराज. मग माझ्या देशातल्या प्रत्येक आईनं ठरवलं पाहिजे की माझ्या पोटी असा एक शूर पुत्र, माझ्या पोटी अशी एक शूर कन्या जन्माला यावी की ज्याने या देशासाठी नक्कीच हातभार लावावा. मग अशा गर्भसंस्काराच्या वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकायला हव्यात. आपण जेव्हा आपल्या पोटात बाळ असतं, आईच्या पोटात बाळ असतं, तेव्हा त्या आईनं सगळ्यांशी हसून बोलावं, हसून वागावं, सकारात्मकतेने तिनं आनंदी जीवन जगावं. तरच तिच्या पोटी तसं सकारात्मक बाळ जन्माला येईल. आणि घरातील सर्व सदस्यांनी जर आपल्या घरात चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी जन्माला यायची असेल तर प्रत्येकानं घरातल्या त्या स्त्रीची, आईची तेवढीच काळजी घेतली पाहिजे. कारण आपल्या सर्वांची ती जबाबदारी आहे. तो आपल्या घरात जरी ते मूल जन्माला येणार असेल तर पुढे जाऊन ते समाजात जाणार आहे. म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी अशी आहे की आपण आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीला योग्य आहार, योग्य पोषक वातावरण आणि तिच्याशी आनंदाने वागणं एवढं जरी केलं तर नक्कीच ती आनंदी राहील. यानंतर याचे शिशुसंस्कार आहे. या मार्गामध्ये शिशुसंस्कार यामध्ये छोट्या 3 ते 6 वयोगटातली मुलं ज्यावेळेस 0 ते 6 वयोगटातली मुलं ज्यावेळेस आपली आई त्यांना जे घरातल्या गोष्टींद्वारे सांगते, मिक्सरचा आवाज असेल, जातातून धान्य जाताना जो आवाज येतो तो आवाज असेल, त्याचबरोबर शूरवीरांचे फोटो असतील, वेगवेगळ्या भाज्या असतील, आपल्या बागेतील वेगवेगळी फुलं असतील, अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या शिशुसंस्कार वर्गात शिकवल्या जातात, घेतल्या जातात, त्याचं मार्गदर्शन केलं जातं. आणि प्रत्येक आई हे करू शकते जर तिने ठरवलं तर. आईला असं वाटतं की अरे मी माझ्या कामातून कसा वेळ काढू. आजकाल आपण पाहतो प्रत्येक जण घराबाहेर पडून काही ना काही काम करत असतात महिला वर्ग. मग त्यांची खूप कसोटी असते. बाहेरचं काम बघताना आपल्या घरातल्या मुलींवर संस्कार करण्याची खूप मोठी कसोटी असते. पण तिने थोडासा जर वेळ काढला तर नक्कीच हे होऊ शकतं. आणि घरी राहणाऱ्या महिला वर्गास मला हे सांगायचं की आपण अधिकाधिक वेळ आपल्या घरातल्या चिमुरड्यांना द्यायला हवा. म्हणून आपण या मार्गातील गर्भसंस्कार, शिशुसंस्कार जाणून घ्यायला हवे. त्यानंतरचा पुढचा वर्ग आहे बालसंस्कार वर्ग. बालसंस्कार वर्गामध्ये आपल्या घरातील मुलं जर आपण पाठवत असू तर तुम्हाला नक्कीच अनुभव आला असेल की बालसंस्कार वर्गामध्ये ते जे पाठ्यक्रम ठरवून दिलेला आहे बालसंस्कार वर्गाचा तो अतिशय अभ्यासपूर्ण आहे. पर्यावरणपूरक उपक्रम असतील, त्यातली योगासन असतील, ध्यान, प्राणायाम असतील, त्याचबरोबर वेगवेगळे बौद्धिक खेळ असतील, बोधकथा असेल, वेगवेगळे स्तोत्रमंत्र असतील. याच्या सानिध्यात आपले लेकरू जर आठवड्यातील 1 तास राहिलं तर नक्कीच त्याच्या मनावर एक चांगले शिशुसंस्कार घडणार आहेत. म्हणून जर कुणी शिक्षक असतील तर त्यांनी आपल्या शाळांमध्ये कमीत कमी 1 तास शनिवारचा किंवा जसा वेळ मिळेल तसा बालसंस्कार वर्ग घेतला पाहिजे. आणि आपल्याजवळ जर दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ बालसंस्कार केंद्र असेल तर आपण आपल्या घरातील मुलं-मुलींना तिथं पाठवलं पाहिजे. कारण त्यांना तिथं छान असं मार्गदर्शन मिळतं, छान खेळ खेळायला मिळतात, छान अनुभव मिळतात आणि यामुळे आपोआप त्यांच्या मनावर संस्कार घडतात. यानंतरचा भाग आहे युवा संस्कार.
युवकांना मला सांगायचं की आपण थोरांची चरित्र वाचा. स्वामी विवेकानंद असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, तसेच झाशीची राणी लक्ष्मीबाई असतील, असे अनेक थोर स्त्री पुरुष जे होऊन गेले, महान तत्ववेत्ते होऊन गेले, साधू संत होऊन गेले, त्यांचे विचार आपण वाचायला हवेत आणि आपल्याला जसं जमेल तसं ते आपल्या आचरणातही आणायला हवे. आत्महत्या हा प्रत्येक गोष्टीचा शेवटचं निर्णय नसू शकतो. जर आपल्याला दुःख आले, अडचणी आल्या, आपल्या आयुष्यात संघर्ष आला किंवा एखादी गोष्ट आपल्या मनाप्रमाणे घडली नाही, तर आपण आत्महत्या करायची हा विचार आपण मनातून कायमस्वरूपी काढला गेला पाहिजे. तर अशा वेळी आपण त्या दुःखावर मात केली पाहिजे, संघर्षाशी सामना केला पाहिजे, त्या परिस्थितीशी 2 हात केले पाहिजे आणि यासाठी आपण निसर्गाचं सानिध्यात जायला हवं. महिन्यातून एकदा सगळ्या मित्रांनी, सगळ्या मैत्रिणींनी मिळून एक सुंदरसं चर्चासत्र भरवलं गेलं पाहिजे. थोरा मोठ्यांचे विचार हे चर्चेतून एकमेकांना सांगायला हवे. यासाठी सुंदर अशी पुस्तकं आहेत, ती आपण विकत घेतली पाहिजेत किंवा वाचनालयातून घरी आणून ती वाचली पाहिजेत. मग आपल्याला कळेल की अरे, जीवन किती सुंदर आहे आणि आपण का भरकटतोय. बाळांनो, तुम्हाला मला एकच सांगायचंय, तुम्ही ह्या भारताचे सुजाण असे नागरिक आहात. आजची ही वेळ मोबाईलमध्ये, सोशल मीडियामध्ये वाया घालवण्यापेक्षा काहीतरी आपल्याला जे येतंय त्यासाठी जर आपण तो वेळ घातला तर नक्कीच आपण आपल्या पायावर उभं राहू आणि देशासाठी काहीतरी करू. मी म्हणणार नाही तुम्ही मोबाईलचा वापर 100% करूच नका, करा. मोबाईलवरही सुंदर सुंदर अशी व्हिडिओ येतात. ते व्हिडिओ पाहूनही आपल्याला आपल्या जगण्याला एक वेगळी दिशा मिळते. ते आपण बघायला हवे. काय पाहावं आणि काय पाहू नये हे आपण ठरवलं पाहिजे. समर्थ रामदासांनी दासबोध ग्रंथात खूप सुंदर असं सांगितले की आपण काय केलं पाहिजे, काय करू नये, काय पाहिलं पाहिजे, काय पाहू नये. ह्या जर सवयी आपण आपल्या मनाला लावल्या तर निश्चितच आपण आनंदी जीवन जगू शकू. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपण या स्वामी मार्गातील गर्भसंस्कार, शिशुसंस्कार, बालसंस्कार आणि युवा संस्कार यासाठी माझी जबाबदारी म्हणून, माझी वैयक्तिक जबाबदारी म्हणून आपण यात आलं पाहिजे, यात सहभागी व्हायला पाहिजे. जसा जसा वेळ मिळेल तसं आपण केंद्रात येऊन या 4ही मार्गांमध्ये आपला वेळ दिला पाहिजे. यामुळे आपलं मन तर आनंदी प्रसन्न होतच आणि त्याचबरोबर आपण देश उभारणीसाठी काहीतरी करतोय याचं आपल्याला समाधान मिळतं. आपण माझे हे 2 शब्द ऐकले. खरं तर माझे नाहीच येथे, परमेश्वराने आपणासमोर जी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी परमेश्वराची मनापासून कृतज्ञता व्यक्त करते. आपलेही ऋण व्यक्त करते. श्री स्वामी समर्थ.